खूप वर्षांपूर्वी एक मुलगी होती हायडी नावाची. तिच्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या काकूने तिची काळजी घेतली. एक दिवस ती हायडीला घेऊन तिच्या आजोबांकडे गेली, जे पहाडी प्रदेशात राहत असत. आजोबांचा स्वभाव जरा चिडचिडा होता. ते एका लहानशा घरात एकटे राहत असत. आज पहिल्यांदाच हायडी तिच्या आजोबांना भेटणार होती. दुसऱ्या शहरात नोकरी लागल्याचं कारण सांगून काकू तिला आजोबांकडे ठेवून परत आली. आजोबा एवढी वर्ष एकटेच राहत होते. नातीला आपल्या सोबत पाहून त्यांना आनंद झाला, पण त्यांनी तो आनंद हायडीला कळू दिला नाही. त्यांनी हायडीसाठी स्टोर रूम मध्ये एक छोटा सुंदर बेड बनवला. हायडीला आजोबा खूप आवडले. आता पहाडी प्रदेशात हायडीला तिचा आनंद सापडणार होता. सकाळी उठल्याबरोबर हायडीला आजोबांनी आपला मोठा कुत्रा जोसेफ दाखवला. हायडीला जोसेफ खूप आवडला. एक दिवस पहाडांमध्ये फिरताना तिची पीटरशी ओळख झाली. पीटर शेळ्या हाकत असे, जो बकऱ्या चरण्यासाठी घेऊन आला होता. तुला याआधी मी इकडे कधी नाही पाहिलं. हो, मी कालच आले आहे. आता आजोबांसोबत राहणार. त्यानंतर ते सोबत पहाडांमध्ये फिरू लागले. हायडीचं आयुष्य छान चाललं होतं. पीटर तिच्यावर खूप प्रेम करत असे. पीटरने तिला शेळ्या हाकायला देखील शिकवलं. पहाडांमध्ये पूर्ण दिवस हायडी धावत पळत असे. ती आनंदात होती. ती आजोबांना घरकामात देखील मदत करत असे. ओव्हन मध्ये पाव भाजणं हे हायडीचं आवडतं काम होतं. पाव बनवून ती पीटरच्या आजीला नेऊन देत असे आणि त्या बदल्यात पीटरची आजी तिला बकरीचं ताजं दूध देत असे. पाहता पाहता गरमी कमी होऊन थंडीचे दिवस आले. पीटर शाळेत जाऊ लागला आणि हायडीला एकटं वाटू लागलं. एक दिवस अचानक हायडीची काकू तिला शहरात नेण्यासाठी आली. तिला घरीच शिकवून तिच्याकडून काम करून घेण्यासाठी. आजोबांना हे ऐकून खूप वाईट वाटलं आणि ते त्यासाठी तयार झाले नाहीत. पण थोडा विचार केल्यावर त्यांना वाटलं की हायडीने शहरात शिक्षण घेणं तिच्यासाठी योग्य आहे. मला इथून नाही जायचं, मला आजोबांकडेच राहायचंय. पण काकूने तिला सांगितलं की हायडीला काही दिवसातच परत इथे घेऊन ये. तेव्हा हायडी तयार झाली. ट्रेनने लांबचा प्रवास केल्यावर ते एका महालासारख्या मोठ्या घरात पोहोचले. इतकं मोठं घर, मी या घरात राहणार का? हायडी सगळ्यांची लाडकी क्लाराला भेटली. ती चालू शकत नसे. तिचा ऍक्सिडेंट झाला होता. क्लाराला मैत्रीण मिळावी म्हणूनच काकू हायडीला इथे घेऊन आली होती. या दोघी पऱ्या लगेचच एकमेकांच्या घट्ट मैत्रिणी बनल्या. हायडीचं वागणं वेगळं होतं आणि क्लारा तिला चुकांबद्दल खूप चिडवत असे. क्लाराची आजी खूप निष्ठुर होती. लवकर उठा आळशी मुलींनो, अभ्यास करायचा नाही का? अशाच राहणार का? क्लाराची आजी हायडीला बरंच काही शिकवत होती, जसं अदबीने बसणं, उठणं आणि काटे चमच्याने खाणं वगैरे. आता हायडी कपडे देखील शहरी लोकांसारखे वापरू लागली होती, पण ते तिला आरामदायी वाटत नसे. क्लाराने देखील हायडीला लिहिणे वाचणे शिकवले होते. हायडीला क्लाराबरोबर राहणे आवडत तर होते, पण तिला पहाड आणि आजोबांची खूप आठवण येत होती. एवढी आठवण की तिला जेवण देखील जात नसे. क्लाराच्या आजीला आणि बाबांना हायडीच्या दुःखाची कल्पना आली.
त्यांनी तिला पुन्हा तिच्या आजोबांकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. हायडी जाणार हे पाहून क्लारा दुःखी झाली. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या आनंदासाठी काहीही किंमत देऊ शकता त्यालाच प्रेम म्हणतात. आणि शेवटी वेळ आली निरोप घेण्याची. हायडीच्या काकूने सांगितलं की पुढल्या वर्षी क्लारा तिला भेटायला पहाडी प्रदेशात येईल. पहाडांमध्ये परतल्यावर जणू हायडीला तिचं आयुष्य परत मिळालं. ती रस्त्यातच पीटरच्या घरी गेली आणि त्यांच्या आजीला क्लाराने दिलेला पाव दिला. आपला शहरातला ड्रेस तेथेच सोडून ती धावतच आजोबांना भेटण्यासाठी गेली आणि त्यांना जोरदार मिठी मारली. हायडीच्या आनंदाला सीमा राहिली नाही जेव्हा तिला एक चिठ्ठी मिळाली की क्लारा तिला भेटायला इथे येणार आहे. क्लाराला पहाड आणि पीटर दोन्ही आवडले, पण पीटर थोडा उदास होता कारण त्याला वाटलं की क्लारा पुन्हा हायडीला शहरात घेऊन जाईल. हे तिघे मिळून खूप दंगामस्ती करत असत. पहाडी ताजी हवा, ताजी फळे, भाज्या क्लाराच्या आरोग्यासाठी चांगल्या होत्या. पण पीटरला हायडीबद्दल असूया निर्माण झाली कारण ती क्लाराची बेस्ट फ्रेंड होती. पीटरला क्लाराला व्हीलचेअरवर बसवणं, फिरवणं आवडत नव्हतं. एक दिवस त्याने क्लाराची व्हीलचेअर पहाडावरून खाली ढकलून दिली. त्याला वाटलं की यामुळे सगळी समस्या सुटेल. ताज्या हवेमुळे आणि व्हीलचेअर शिवाय क्लारामध्ये खूप शक्ती आली आणि ती हायडी सोबत हळूहळू चालूही लागली आणि मग स्वतः एकटी कोणाच्या आधाराशिवाय देखील चालू लागली. मी चालू शकते हायडी आणि हे सर्व केवळ तुझ्यामुळे. एक दिवस क्लाराची आजी आणि बाबा तेथे आले आणि तिला चालताना पाहून चकित झाले. त्यांनी आजोबा आणि हायडीचे मनापासून आभार मानले. त्याचवेळी पीटरला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला. त्याने क्लाराची व्हीलचेअर ढकलल्याचं मान्य केलं. मी तुमची क्षमा मागतो. खूप चुकीचं वागलो मी. माफ तर करूच. हो ना क्लारा, भले तू चुकीचं वागलास पण तिचे चालणे सर्वात मोठा आनंद आहे. सगळे आनंदाने हसू लागले. क्लारा आणि तिच्या कुटुंबाने पुढल्या वर्षी पुन्हा येथे येण्याचं वचन दिलं आणि ते सगळ्यांबरोबर नेहमी आनंदात राहिले. खूप वर्षांपूर्वी आमच्या घरापासून थोड्याच अंतरावर एक डार्लिंग कुटुंब राहत असे. त्यांच्या कुटुंबात 3 मुले होती. त्यांची नावे होती जॅन, मायकल आणि वेंडी. वेंडी नेहमी तिच्या आईला सांगत असे की कसा पीटर पॅन तिच्या खोलीत बासरी वाजवत असे. तिची आई तिला नेहमी म्हणायची
की या सर्व तिच्या कल्पना आहेत, पण खोलीत पाने पडलेली असायची, त्यामुळे ती गोंधळून जायची. वेंडी नेहमी म्हणायची की पाने पीटर पॅन मधून पडतात. एका रात्री जेव्हा त्यांचे आई बाबा बाहेर गेले होते, त्यांनी मुलांना घरात एकटंच ठेवलं होतं. जेव्हा त्यांना झोप आली ते झोपी गेले. पीटर पॅन खोलीत आला आणि ती पाने शोधू लागला जी तेथेच राहून गेली होती. त्याच वेळी वेंडीला जाग आली. पीटर पॅन, मी तुझीच वाट पाहत होते. तू वास्तवात आहेस यावर कुणाचाच विश्वास बसत नाही. वेंडीने पीटरला पाने परत केली जी तिने पीटरसाठीच लपवून ठेवली होती. तिला पीटर खूप आवडला. वेंडी, मी तुला एक अद्भुत साहसी कथा ऐकवू का? मला साहसी कथा नाही ऐकायची. मला पीटर पॅन म्हणून जगायचंय. त्याच वेळी पीटरची छोटी मैत्रीण परी टिंकर बेल खिडकीतून आत आली. मला वाटलंच होतं तू इथेच भेटशील. तू माझ्याशिवाय एका नव्या साहसाची तयारी करत आहेस का? तुला माहित आहे की तुझ्याशिवाय काही करणं माझ्यासाठी अशक्य आहे. वेंडीने तिच्या भावांना उठवलं. त्यांनी पीटर पॅन आणि टिंकर बेलकडे आश्चर्याने पाहिलं. चला, तुम्ही उडण्यासाठी तयार आहात? टिंकर बेलने पंखावरची धूळ झटकली आणि पंख मिटून घेतले आणि ते हवेत तरंगले. सर्वांनी एकाच वेळी घर सोडलं. मुले लगेचच नेव्हरलँडच्या दिशेने चालले होते. खूप मोठा प्रवास केल्यावर ते नेव्हरलँडला पोहोचले आणि तेथे ते होते. जलपऱ्या, जंगली प्राणी, भारतीय समुद्री डाकू आणि हरवलेली मुले देखील होती. त्या सर्वांमध्ये सगळ्यात भयंकर होते कॅप्टन हुक. कॅप्टन हुक पीटर पॅनचा शत्रू होता. याचं कारण हे होतं की एकदा जेव्हा ते दोघे लढत होते, पीटरने त्याचा हात कापला होता आणि एका भव्य मगरीने तो खाल्ला होता. त्याच्या हातात जे घड्याळ होतं तेही गिळलं होतं आणि त्यामुळे मगर नेहमी टिक टॉक आवाज करत असे. म्हणून कॅप्टन हुकला नेहमी आधीच जाणीव व्हायची की मगर जवळपास आहे, तिच्या टिक टॉक आवाजामुळे. डेकवर त्याच्या दुर्बिणीने चहूबाजूला पाहताना कॅप्टनला समोरच्या पहाडावर पीटर पॅन मुलांसोबत दिसला. त्याने ताबडतोब त्याच्या माणसांना तोफ गोळ्यांना आग लावण्याचे आदेश दिले. पीटर पॅन आणि मुलांना तोफेपासून वाचणं कठीण होतं. टिंकरबेल, तू मुलांना एखाद्या सुरक्षित जागी घेऊन जा. मी हुकचा सामना करतो. टिंकरबेल वेंडीचा तिरस्कार करत असे, म्हणून ती वेंडीला पीटर पॅन पासून दूर ठेवू पाहत होती. काहीतरी बहाणा करून तिने वेंडीला तिथेच पहाडावर सोडून जॅन आणि मायकलला समुद्री तटावर एका सुरक्षित जागेवर घेऊन गेली. द्वीपावर राहणाऱ्या एका हरवलेल्या मुलाने वेंडीला दूरवरून पाहिलं आणि शत्रू समजून घायाळ केलं. त्याच वेळी पीटर पॅन कॅप्टन हुकशी लढत होता, पण अचानक त्याचा हात खाणाऱ्या मगरीला पाहून घाबरून हुक पळून गेला. जेव्हा पीटर पॅन परतत होता तेव्हा त्याने वेंडीला खडकावर घायाळ अवस्थेत पाहिलं. त्याला खूप वाईट वाटलं. हरवलेल्या मुलांना देखील वाईट वाटलं जेव्हा त्यांना कळलं की वेंडी शत्रू नाही तर पीटरची मैत्रीण आहे. मी मुलांना तुमच्या देखरेखीखाली सोडलं होतं. टिंकरबेललाही दुःख झालं. तिला जाणीव झाली की ती खूप चुकीचं वागली. मला क्षमा कर पीटर, पुन्हा असं कधीही होणार नाही, मी वचन देते. हरवलेल्या मुलांनी वेंडी आणि तिच्या भावंडांसाठी एक छानसं घर बनवलं. रात्री ते सगळे झाडाखाली घरात झोपत असत आणि वेंडीच्या गोष्टी ऐकत असत आणि पीटर घराच्या बाहेर पहारा ठेवत असे.
एक दिवस जेव्हा ते खडकावर आराम करत होते तेव्हा त्यांनी समुद्री डाकूंना येताना पाहिलं. समुद्री डाकूंनी भारतीय प्रमुखांच्या मुलीचं अपहरण केलं होतं. पीटर पॅन आणि मुले प्रमुखाच्या मुलीला वाचवायला गेले. त्यांच्यात आणि समुद्री डाकूंमध्ये एक मोठं युद्ध झालं. शेवटी त्यांनी मुलीला वाचवलं आणि तिला प्रमुखांकडे घेऊन गेले. त्यानंतर भारतीय, पीटर पॅन आणि हरवलेली मुले यांच्यात चांगली मैत्री झाली. एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी मुलांच्या रक्षणासाठी त्यांच्या 2 श्रेष्ठ माणसांना पीटर पॅन बरोबर राहण्याचे आदेश दिले. साहजिकच कॅप्टन हुक याबाबत रागावले होते. एक दिवस मी तुला हरवेन पीटर पॅन आणि तू वाचू शकणार नाहीस. एका रात्री जेव्हा वेंडी तिच्या कुटुंबाची कथा सांगत होती तेव्हा पीटरला जाणीव झाली की तिला आणि तिच्या भावंडांना कुटुंबाची किती आठवण येत होती. म्हणून तो म्हणाला की जर त्यांना हवं तर ते परत जाऊ शकतात, पण त्यांनाच तिथे राहायचं होतं. जेव्हा ते लांबच्या प्रवासासाठी सामान बांधत होते तेव्हा समुद्री डाकूंनी त्यांच्यावर हल्ला केला. भारतीयांसाठी जाळं पसरून त्यांना पकडल्यानंतर समुद्री डाकूंनी मुलांना पकडलं. पीटर पॅन घरी झोपलेला होता आणि मुलांसोबत काय काय घडलं याची त्याला जाणीवच नव्हती. कॅप्टन हुकने त्याला झोपलेलं पाहिलं होतं, पण तो पीटर पॅनच्या घराचा दरवाजा उघडू शकला नाही. तरीही त्याने सोबत आणलेले विष दरवाजाच्या खाली असलेल्या बाटलीमध्ये भरून ठेवलं, ज्यामुळे पीटर उशिरापर्यंत झोपून राहिला. पीटर पॅन संपूर्ण दिवस झोपून राहिला आणि जेव्हा तो उठला टिंकरबेल खोलीत आली. जे काही मुलांसोबत घडलं ते तिने पीटर पॅनला सांगितल्यावर ते दोघे मुलांना वाचवायला निघून गेले. जेव्हा ते समुद्री डाकूंच्या मुख्यालयावर हॅपी रॉकवर पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की पहाऱ्यावर कोणीही समुद्री डाकू नव्हता. जेव्हा ते खडकांच्या दुसऱ्या बाजूला गेले तेव्हा तेथील दृश्य पाहून चकित झाले. वेंडी, जॅन, मायकल आणि हरवलेली मुले सगळ्यांना खांबांना बांधलेलं होतं आणि कॅप्टन हुक हातात मशाल घेऊन उभा होता. तुझी शेवटची इच्छा सांग. वेंडी सगळ्यात मोठी होती. तिने बोलायला सुरुवात केली. प्रिय मित्रांनो, माझे शेवटचे शब्द ते असतील जे तुमच्या आईने सांगितले असतील. जर आज ती इथे असती तर म्हणाली असती की घाबरण्याचं कारण नाही आणि धैर्याने मृत्यूला सामोरे जा. साहसी बना. करुणा नेहमी यश मिळवून देते, नेहमी. वेंडीचे शब्द ऐकून कॅप्टन हुकला खूप राग आला. तो तिला जहाजावर घेऊन आला आणि तिला एका मोठ्या खांबाला बांधून ठेवलं. त्याच वेळी पीटर पॅन आणि टिंकरबेल मुलांना वाचवायला तेथे पोहोचले. त्याच वेळी भारतीय आणि त्यांचे प्रमुख देखील तेथे मदतीसाठी आले. पीटर पॅनला खूप आनंद झाला कारण त्यांच्या मदतीनेच त्यांनी मुलांना वाचवले. आता वेंडीला सोडवायची वेळ होती. पीटर पॅन आणि मुले कॅप्टन हुकच्या जहाजावर पोहोचले, जेथे मोजकेच समुद्री डाकू वाचलेले होते. आणि जेव्हा त्यांना वाटले की त्यांना मार मिळू शकतो त्यांनी जहाजावरून उडी मारली. हुक, लपण्यासाठी जागा नाहीये, समर्पण कर. पीटर पॅन आणि मुलांनी कॅप्टन हुकच्या दिशेने जायला सुरुवात केली जेणेकरून तो मागे मागे जाईल. आणि अचानक त्याने एक आवाज ऐकला. तो आवाज ज्याची त्याला सगळ्यात जास्त दहशत होती. घाबरून कॅप्टनने मागे वळून पाहिलं तर मगर त्याची पाण्यात पडायची वाटच पाहत होती. वाचवा! पापणी लवते न लवते तो नावेच्या दुसऱ्या बाजूला पळाला आणि त्याने पाण्यात उडी घेतली. शक्य तितक्या लवकर त्याने पोहायला सुरुवात केली. पीटर पॅन आणि मुले हसू लागली. त्या क्षणानंतर हुकचे जहाज आता मुलांचे होते आणि त्यांचा कॅप्टन पीटर पॅन होता. आम्ही तुमच्या आदेशासाठी तयार आहोत कॅप्टन पीटर. चला निघूया.
मुलांनी दोरखंड खाली उतरवले आणि शिडा आपल्या सर्व शक्तीनिशी उचलली गेली. टिंकर बेल, चला उडूया डार्लिंग कुटुंबाकडे. मुले हे ऐकून खूप खुश झाली. वेंडी, जॅन, मायकल त्यांच्या आई बाबांकडे जाणार होते, ज्यांची त्यांना खूप आठवण येत होती. जेव्हा टिंकर बेलने पंखावरची धूळ झटकली, अचानक जहाज हवाई जहाज बनले आणि आकाशात उडू लागले. वेंडी घरी जाण्यासाठी आणि त्यांना पीटर पॅन, टिंकर बेल आणि नेव्हरलँड बद्दल सांगण्यासाठी उत्सुक होती. त्या दिवसापासून नेव्हरलँड त्यांचे दुसरे घर होते आणि पीटर पॅन त्यांचा सगळ्यात चांगला मित्र. खूप वर्षांपूर्वी एक जंगल होतं. त्या जंगलात फक्त प्राणी राहत असे. अजून तेथे एकही माणूस गेला नव्हता. खरं तर सर्व प्राणी एकमेकांपेक्षा खूप वेगळे होते, तरी सर्व प्राणी शांततेत जीवन जगत होते. त्या सर्वांची वेगवेगळी वैशिष्ट्ये होती. उदाहरणार्थ, माकड खूप खोडकर होते, चिपमंक शांत होता, वाघ बहादूर होता, बारशिंगा गतिमान होता, कासव मंद होते, कोल्हा गोलमटोल होता आणि मधमाशी मेहनती होती. फक्त एकच असा होता ज्याच्यावर कोणीच खुश नव्हतं. तो म्हणजे कावळा. कावळ्याला आपलं जेवण कोणाही बरोबर वाटणं पसंत नव्हतं. कधी कधी तर तो दुसऱ्यांचं जेवण चोरायचा आणि उडून जायचा. सगळेच प्राणी या स्वार्थी कावळ्याबाबत बोलत होते आणि त्याला धडा शिकवण्याची गरज होती. सर्वात मजेदार आणि बुद्धिमान असल्याने कोल्ह्याने सर्वात प्रथम आपलं मत दिलं. हे तुम्ही माझ्यावर सोडा. मी अशी चाल खेळेन की यानंतर तो स्वार्थी कावळा कधीच खमेन टाकवू शकणार नाही. एक दिवस कावळा जेवण शोधत एका शहरात पोहोचला आणि तेथून एक चीजचा मोठा तुकडा आपल्या चोचीत घेऊन जंगलात परतला आणि एका झाडाच्या फांदीवर आराम करू लागला. दुरूनच त्याला पाहून कोल्ह्याने चीज त्याच्या तोंडातून बाहेर काढण्याची एक योजना बनवली. कोल्हा कावळा जेथे बसला होता त्या झाडाच्या जवळ गेला. त्याच वेळी कावळ्याने घाबरून चीज उचललं जे त्याने झाडाच्या फांदीवर ठेवलं होतं. अरे माझ्या मित्रा, काय खातोयस तू? मी आजवर असं कधी पाहिलं नाही. का याला चीज म्हणतात, माणसं हे खातात. मला याच्या स्वादाबद्दल उत्सुकता आहे. तू मला थोडस देशील का? अजिबात नाही. तुला माहित आहे का यासाठी मला किती दूरवर उडत जावं लागतं? मग काय झालं? एक दिवस मीही तुला माझं जेवण देईन आणि हिशोब बरोबर होईल. पण मी तुझ्या घाणेरड्या जेवणाची कशाला पर्वा करू? हे चीज खूप खास आहे. हे सहजासहजी कुठेही मिळत नाही. तो जे काही बोलला असो, पण कोल्हा कावळ्याला त्याचे जेवण वाटायला तयार करू शकला नाही. कोल्हा स्मार्ट, चतुर होता, पण कावळाही तेवढाच स्मार्ट होता. यावेळी कोल्ह्याने आणखी एक योजना आखली. बरं, तू तुझं चीज खा, मला नकोय. पण कमीत कमी मला तुझ्या जवळ येऊन ते खास चीज पाहू तरी दे, जे तू माझ्यासोबत वाटायला तयार नाहीस. जेव्हा कोल्ह्याने झाडावर चढायला सुरुवात केली तेव्हा कावळ्याने घाबरून चीज उचललं आणि दुसऱ्या झाडावर जाऊन बसला. यावेळेस कोल्हा दुसऱ्या झाडाखाली गेला जेथे कावळा होता, पण कावळा त्याचं जेवण वाटू इच्छित नव्हता. कोल्ह्याने थोडा वेळ विचार केला आणि आणखी एक योजना बनवली. कावळ्याची नाजूकनस कोणती? तो स्वार्थी आणि घमेंडी आहे. बहुतेक मला जेवण मिळवण्यासाठी त्याच्या याच गोष्टीचा फायदा घ्यायला हवा. हे माझ्या मित्रा, तुला माहित आहे का मी इथे का आलोय? चोचीतून चीज पडू नये म्हणून चोच न उघडताच त्याने विचारलं, को? मी असं ऐकलंय की पूर्ण जंगलामध्ये तुझा आवाज खूप गोड आहे आणि जेव्हा तू गातोस तेव्हा जंगलातले सगळे प्राणी ते ऐकून अगदी मंत्रमुग्ध होतात.
जेव्हा कावळ्याने हे ऐकलं तेव्हा त्याने आपले पंख पसरले आणि गर्वाने स्वतःकडे पाहिलं. माझ्यासाठी एक गाणं गाशील का? म्हणजे मी तुझा दिमागदार आवाज ऐकू शकेन आणि माझ्या मित्रांजवळ तुझं कौतुक करेन. कोल्ह्याने शेवटी कावळ्याची नाजूक नस पकडली होती. शेवटी स्वतःवर प्रेम करणाऱ्या त्या स्वार्थी कावळ्याने त्याचं तोंड उघडलं. त्याच्या चोचीतून चीज खाली पडलं आणि ते पकडण्यासाठी कोल्हा तेथे हजरच होता. कावळा चकित झाला आणि जणू एका जागी गोठला. आता हे बघ की तुझं अमूल्य चीज माझ्या तोंडात पडलं आणि खरंच की रे खूप स्वादिष्ट आहे. त्याचा अहंकार आणि आत्मकेंद्रित स्वभाव याच्यामुळे कावळ्याचं जेवण कोल्ह्याला मिळालं. तर माझ्या मित्रा, तू काय शिकलास? कधी स्वतःला इतरांपेक्षा मोठा समजू नये. आपण जे काही ऐकतो त्या सगळ्यावरच विश्वास ठेवू नये. हे कधी म्हणू नये की मी सर्वात चांगला आहे आणि हे विसरू नये की जगात आणखी हुशार डोकी आहेत. कोल्हा हे सगळं बोलला आणि तेथून निघून घनदाट जंगलात हरवून गेला. त्या दिवसानंतर कावळ्याने घमेंड आणि स्वार्थी स्वभाव सोडून दिला. त्याने सर्वच प्राण्यांबरोबर चांगले संबंध बनवले आणि आपलं जेवण सर्वांसोबत वाटलं.